नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे इलेक्शनचा रिझल्ट. तर काय लागणार आहे रिझल्ट? तर याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आमच्या घरात सकाळी उठल्यापासून न्यूज चालू झाल्यात आणि कधीच न्यूज आम्ही सकाळी-सकाळी बघत नाही. पण आज आमच्या घरामध्ये न्यूजनी सुरुवात झालेली आहे दिवसाची. तर सगळ्यांचे डोळे तिकडेच आहे. काय रिझल्ट लागेल? बघू आज महाराष्ट्रात गुलाल कोणाचा उडतो तो. म्हटलं चला आज छान न्यूज बघत-बघत आहे ना आपलं वॉर्डरोब, आपलं जे काही कपाट आहे ना ते छान आवरूया. दिवाळीनंतर मी अजून काही आवरलेलं नव्हतं. मग नवीन ड्रेसेस आलेले आहेत. मग म्हटलं चला जे काही जुने ड्रेस आहेत आणि खरं सांगू का मला कपडा हा फाटत नाही किंवा कलरही जात नाही, फाटतही नाही आणि खराबच होत नाही. तर त्यामुळे मला मग तेच-तेच कपडे घालूशे वाटतात. पण इतके खराब होईपर्यंत मी घालते ना की बस. मग आज म्हटलं फायनली आपण त्यांना सगळ्यांना बाय-बाय करूयात. तर हे 2च माझ्याकडे ऑर्गनायझर आहे. तर दोन्ही मी Mishoवरनं घेतलेले आहे. छान निघालेत, क्वालिटी वगैरे व्यवस्थित आहे. काही खराब वगैरे अजिबात नाहीये आणि ते पहिली गोष्ट ना पुठ्ठ्याचे आहेत आणि कपडा तर असं त्यांनी ते स्टिच केलेलं आहे. पण खूप युजफुल आहे. छान असं कपाट ऑर्गनाइज दिसतं. छान कपडे म्हणजे असं जर कपाट उघडलं ना, सगळा असा ढिगारा आपल्या अंगावर अजिबात पडत नाही आणि काहीही झालं ना, घाई वगैरे असली तर आपण आहे ना, कशी तरी घडी घालतो आणि ठेवून देत असतो. हे जे काही ऑर्गनायझर आहे, आपण कशीही घडी घातली तरी आपण ऑर्गनायझरमध्ये जरी ठेवून दिलं आणि अचानक कोणी पाहुणे आले आणि दरवाजा जरी आपला वॉर्डरोब जर बघितलं, तरी सुद्धा ते ऑर्गनाइज दिसतं. कारण आपण जे काही कपडे ठेवलेले असतात, ते बॉक्सेसमध्ये असतात. ह्या ऑर्गनायझरमध्ये असतं आणि ते लूक छान देतं आणि मग 1 दिवस महिन्यातून वगैरे 2 महिन्यातून, 3 महिन्यातून एकदा छान वॉर्डरोब हे आवरूनच घ्यायचं. तर हे ऑर्गनायझर आणि जे ड्रॉवर टाइप तर हे 2च ऑर्गनायझर माझ्या तुम्हाला वॉर्डरोबमध्ये दिसेल आणि तिसरं ऑर्गनायझर मग साड्या वगैरे मी पॅक करते तर ते आहे. पण जे काही कुर्तीज वगैरे ठेवते ना, तर मग हे 2च ऑर्गनायझर मी यूज करते. जेव्हा मी साड्यांचं ऑर्गनायझेशन वगैरे दाखवेल, तेव्हा मी ते ऑर्गनायझर तुम्हाला नक्की दाखवेल. तर हे ऑर्गनायझर मी Mishoवरनं घेतलेलं आहे. Flipkart आणि Amazon ह्या तिघांवर पण तुम्हाला भेटून जाईल. आजकाल वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये पण आलेले आहे. तर तुम्हाला जे आवडेल ते घ्या. पण छान असं कपाट आवरून ठेवा. तर त्याच्या लिंक तुम्हाला हव्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर मी आज आहे ना सकाळी पहिल्यांदा उठली ना, सगळी कामं आवरून घेतली. त्यानंतर सगळं आवरल्यानंतर मी कपाट हे आवरायला घेतलेलं आहे. पहिल्यांदा बेडशीट चेंज केलं. मग छान त्यावर आहे ना सगळे जे काही कपडे होते ते छान काढून घेतले आणि छान व्यवस्थित घड्या करून, झटकून घडी करून आणि मग ते छान ठेवून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर जे काही ड्रेसेस मला येत नाही किंवा आता खूप दिवस झाले तेच-तेच वापरलेले आहेत, तर मग आता त्यांना रिटायरमेंट देऊया. तर ते वेगळे केले. जे काही अल्टर करायचे ते वेगळे केले आणि ज्यांना मला प्रेस करायचं मी तसेच घड्या घालून ठेवले. जेव्हा मला प्रेस कपडे मी कधी करते, की जेव्हा मला घालायचा असतो तेव्हाच मी प्रेस करते. तर मग प्रेसचा काही विषय येतच नाही. तर असं केलं आणि जे काही मला थोडेफार उसवायचे वगैरे होते ना, ते लगेच उसवून घेतले. कारण नंतर म्हटलं, की ते तसंच राहून जातं. तर मग मी ते पण काम करून घेतलं आणि छान असे झटकून थोडीफार धूळही असते, मग झटकून वगैरे मग मी घड्या घातल्या छान आणि मग ते ठेवून घेतले. तर जीन्स म्हटलं ना, तर माझ्याकडे 3च जीन्स आहे बरं का. एक ब्लू आहे, एक थोडी फेंट ब्लू आहे आणि एक ब्लॅक आहे. तर बस होऊन जातात. एवढं कुठे बाहेर फिरायला गेलं किंवा एखाद्या दिवशीच घालते मी. आणि सध्या तरी मला आहे ना ट्राउझरच खूप आवडतात. जी तुम्हाला दिसते ना, तर त्यामध्ये इलास्टिक आहे, त्याला छान स्ट्रेचेबल आणि खूप कम्फर्ट फील देतात. तर सध्या तरी मी फक्त ट्राउझर यूज करते. लेगिज सुद्धा मी जास्त वापरत नाहीये. लेगिज फक्त जेव्हा घेरवाला अनारकली टाइप जेव्हा पॅटर्न घालते मी, तर तेव्हाच मी लेगिज घालते. नाहीतर मी लेगिजला सुद्धा सध्या बायच केलेला आहे आणि ट्राउझरच सध्या चाललेली आहे. कधीतरी जीन्स ही घातली जाते. त्याचबरोबर प्लाझो घालते. तर प्लाझो छान वाटतं, कम्फर्ट वाटतं प्लाझोनी पण आणि एकदा आहे ना डिलिव्हरी वगैरे झाली ना, की थोडीफार तब्येत ही आपली सुधारतेच. काही जणांची क्वचित सुधरत नाही, पण शक्यतो भरपूर जणांची सुधारते. थोडी का होईना पण सुधारतेच. आणि प्रेग्नन्सी नंतर अजिबात टाईट कपडे घालूशी वाटत नाही. असे छान लूज निदान 1 तरी इंच लूजच हवे. बघा ह्या माझ्या सगळ्या प्लाझो ह्या घरी वापरायच्याच आहेत. तर टी-शर्टवर प्लाझो वगैरे यूज होऊन जाते. त्यानंतर शॉर्ट्स टॉप्स असतात, तर तरी त्याला आणि सध्या कॉर्ड सेट मी यूज करते. तर ते डेली यूजला छान वाटतात आणि त्यानंतर आज श्लोकला आहे सुट्टी आणि तो साईडनी बसलेला होता. माझी गंमत बघत कशी आवरते आणि कंटिन्यू मला म्हणत होता, "कशाला पसारा घालती? कशाला पसारा घालतीये?" पण त्याला म्हटलं, "अरे मला आवरायचं म्हणून मी पसारा घालते."
तर असं मी छान कपाट हे माझी साईड आवरून झाली. मग म्हटलं चला आपल्या नवऱ्याचं पण आवरून घेऊया. त्यांचं आपण नाही आवरणार तर कोण आवरणार नाही का? मग चला त्यांचं पण आवरून घेते. आणि त्यांना कसं असतं ना, प्रत्येकाला एक सवय असते, की नीटनेटकेपणा. तर तीच सवय सगळ्यांनाच असेल असं नाही. काहींना कसंही ठेवलं तरी चाललं जातं. आणि घरामध्ये मला आणि माझ्या आरुषलाच अशी नीटनेटकट सामान ठेवायची सवय आणि श्लोक आणि त्याचे पप्पा सेम आहेत. त्यांना कसंही असलं तरी चालून जातं. मी त्यांचे पण सगळे कपडे बाहेर काढले, झटकले आणि पुन्हा घड्या घालून छान ठेवून दिले. तर तुम्ही बघितलं त्यांच्याकडे किती जीन्स आहेत. तर प्रत्येक शेडची एक जीन्स आहे त्यांच्याकडे आणि त्यांना जीन्सच आवडते. ट्राउझर वगैरे ते काही घालत नाही जास्त त्यामुळे. आणि मग त्यांचे जे काही हे कुर्तीज वगैरे होते ते पण मी छान झटकले व्यवस्थित. आता सणसूद होती त्यामुळे त्यांनी वापरले होते आणि मग काही चालू-चालू कशी तरी मी घडी घालून आणि ठेवून दिलेलेच होते. पण मग आता छान झटकून व्यवस्थित घडी घातली आणि ते पण ठेवून देते. मी ते अशा ऑर्गनायझरमध्ये पॅक केलेलं आहे, ज्याला चेन वगैरे आहे. तर यामध्ये कशी धूळ वगैरे अजिबात जात नाही आणि कधी-मधी घालणारे कपडे अशाच ऑर्गनायझरमध्ये पॅक करून ठेवायचे. मी स्वेटर वगैरे आता हिवाळा चालू झालाय त्यामुळे मी स्वेटर वगैरे सगळं काढलं. पण मी जेव्हा आता हिवाळा संपेल ना, तर स्वेटर किंवा अजून जे काही कपडे आहेत, जे मी आता वापरणार नाहीयेत, तर ते मी अशाच ऑर्गनायझरमध्ये पॅक करून ठेवणार आहे. म्हणजे त्यात धूळ वगैरे जातच नाही. तर बघता-बघता आपल्याकडे कितीही कपडे साचत जाताना तर कळतच नाही. तरीही आपल्याला असं वाटतं, की "अरे माझ्याकडे कपडेच नाहीये. आता मला कपडे घ्यावे लागतील, कुर्तीज घ्यावे लागेल. अरे माझ्याकडे साडीच नाहीये." आणि माझं असो किंवा तुमचं, आपल्या प्रत्येकीचं एकच असतं. आपल्याला आपली स्वतःची वस्तू ही कधीच आवडत नाही. दुसऱ्यांचीच वस्तू आवडते, दुसऱ्यांची साडी आवडते किंवा एखादी ड्रेस असू द्या किंवा एखादी वस्तू असू द्या. इयरिंग्स किंवा ज्वेलरी तर ह्या गोष्टी आपल्याला दुसऱ्यांच्याच आवडतात. स्वतःच्या कधीच आवडत नाही. काय काय माहिती का असं का असतं? तसं जेंट्सचं नसतं बरं का. ते छान आपल्याला त्यांना आवडेल ती वस्तू घेऊन येतात. कोणाला बरोबर पण नाही नेत. स्वतः जातात, एकटे जातात, छान घेतात, छान वापरूनही टाकतात. ते मुहूर्त सुद्धा बघत नाही. आणि आपलं असं असतं, "नाही नको, मी ह्या दिवशी घालेल, बर्थडेला घालेल किंवा याच्या बर्थडेला, त्याच्या बर्थडेला, याच्या लग्नाला" किंवा असं एखाद्या सणावाराला त्याचं उद्घाटन आपण करत असतो. तर असंच प्रत्येकीचं असतं, सगळ्यांचंच असेल. तर चला असो. त्यानंतर दिवाळी झाल्यापासून इतकी थंडी वाढलेली आहे ना, तर घरामध्ये जास्त थंडी वाजते. बाहेर गेलं ना, तर काही वाटत नाही एवढं, फक्त गाडीवर वगैरे वाजते. पण घरामध्ये बसलं ना, की खूप थंडी वाजते. तर घरात सुद्धा आपल्याला स्वेटर घालूशी वाटतं. तर मी सध्या आहे ना, जसं थंडी वाढली, तर त्यानंतर सगळे काही जर्किंग, स्वेटर वगैरे होते आमचे, मुलांचे, तर सगळं छान धुवून टाकले आणि आता ते वरती काढलेले आहे. तर मी ते छान ह्या बास्केटमध्ये ठेवून देते. तर आमचं कपाट वेगळं आणि मुलांचं कपाट हे वेगळं आहे. तर त्यांचे कपडे त्यांच्या कपाटामध्ये, त्यांची प्रत्येक वस्तू अशी सेपरेट त्यांची त्यांच्याच कपाटामध्ये ठेवते. आमचे आमच्या कपाटामध्ये ठेवत असते. म्हणजे इकडे-तिकडे नको अजिबात. तर चला, हे आता छान असं ठेवून घेते. तर छान मी आज कपाट आवरून घेतलं. तर कपाट आवरलं म्हणजे फक्त आम्ही जे काही रेग्युलर यूज करतो, तर तेच कपाट मी आज आवरलेलं आहे. साड्या वगैरे ते तर अजून बाकी आहे. तर काही साड्या दिवाळीच्या पिको फॉल किंवा ब्लाउज शिवण्यासाठी वगैरे गेलेल्या आहेत. तर त्या सगळ्या आल्या, की पुन्हा मग साड्यांचं वगैरे कपाट आवरलं जाईल. मग तेव्हा पुन्हा मी तुम्हाला ते शेअर करेल तुमच्याबरोबर कशा मी साड्या ठेवल्या वगैरे. तुम्हाला अशी सवय आहे का, की आपण जेव्हा कपाट किंवा आपली ज्वेलरी वगैरे छान आवरून ठेवतो आणि त्याला कंटिन्यू बघायचं आणि म्हणायचं, "अरे वाह! किती छान आवरलं, किती छान दिसतंय." तर तुम्हाला अशी सवय असेल ना, तर मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर अशी सवय आहे. तर चला आजचा माझा असा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.